पाहुयात पुढची बातमी। बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आज शाळेवरती मोर्चा काढला जातोय। अनेक ठिकाणी निषेध आंदोलन देखील केले जात आहे। या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला आम्ही अवघ्या 3.5 तासात अटक केली आहे। सध्या या प्रकरणाचा सूक्ष्म तपास पोलिसांकडून केला जातोय। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी पोलिसांकडून केली जाणार आहे। मात्र आंदोलन केल्याने पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो, तसेच आंदोलकांवर गुन्हे दाखल करणं सुद्धा अनिवार्य ठरेल, असं पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी म्हटलंय। या प्रकरणात चार्जशीट दाखल केल्यानंतर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी विनंती पोलिसांकडून कोर्ट आणि राज्य सरकारला केली जाणार असल्याचं सुधाकर पाठारे यांनी सांगितलंय। गुन्हा दाखल झाल्यानंतर 3.5 तासामध्येच जो संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे। त्या आरोपीला माननीय न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली आहे। या निमित्तानं भावनेच्या आहारी जाऊन कोणते ठिय्या आंदोलन करणं, बदलापूर बंद करणं किंवा इतर स्वरूपाचं काही ॲजिटेशन करणं हे केल्यास जे तपास यंत्रणा तपासामध्ये बिझी आहे त्यामध्ये डिट्रॅक्शन निर्माण होतं आहे, तपासामध्ये अडथळा येतो आहे। त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी असल्यामुळे कुठलेही आंदोलनं किंवा ॲजिटेशन करण्यासाठी परवानगी नाही। आणि यानंतर थेट बदलापूरमध्ये जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर आहेत आपल्यासोबत। निनाद, आपण पाहतोय खरं तर पालक आणि अर्थातच बदलापूरकर देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतात। शाळेकडून काही संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय का या पालकांसोबत? वर्षा, मी शाळेच्या बाहेर उभा आहे। सकाळी 10:30 वाजतापासून या ठिकाणी हे जे पालक आहेत, बदलापूरकर नागरिक आहेत, ते उत्स्फूर्तपणे या ठिकाणी जमलेले आहेत। आपण पाहतोय अजून देखील हे जे पालक आणि बदलापूरकर नागरिक आहेत ते या ठिकाणाहून हटायला तयार नाहीयेत। पोलिसांनी बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे, मात्र या प्रशासनानं समोर येऊन आमच्याशी बोलावं अशी मागणी सातत्याने या आंदोलकांकडून, बदलापूरकरांकडून केली जाते। मात्र शाळा प्रशासनाकडून अद्याप कुणीही बोलण्यासाठी समोर आलेलं नाहीये। पोलिसांना ज्यावेळेस याबाबत विचारलं त्यावेळी पोलिसांचा म्हणणं की हा जो मॉब आहे तो लीडरलेस मॉब आहे। या मॉब मधून, या जमामधून जर एखादं शिष्टमंडळ तयार करता आलं तर त्या शिष्टमंडळाची शाळेच्या प्रशासनासोबत चर्चा घडवून आणता येऊ शकेल। मात्र शिष्टमंडळ तयार करण्यासाठी देखील परिस्थिती या ठिकाणी नाहीये। तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये। सगळ्या पालकांकडून आणि नागरिकांकडून फक्त रोष या ठिकाणी व्यक्त केला जातो। शाळेच्या आणि पोलिसांच्या देखील विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते आणि शाळा प्रशासनाने या ठिकाणी समोर येऊन आपली बाजू जी आहे ती जाहीरपणे मांडावी अशी एकमेव मागणी जी आहे ती या ठिकाणी या सगळ्या जमावाकडून लावून धरली जाते। मात्र शाळा प्रशासनाकडून अद्याप कोणीही समोर आलेला नाहीये। निश्चितच निनाद, या सगळ्या घडामोडींवरती तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। प्रत्येक अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।